महाविकास आघाडी आयोजित जाहीर शेतकरी मेळावा 26 एप्रिल 2023 रोजी 10:30 वाजता घेण्यात आला। त्यावेळी प्रचंड असा जनसमुदाय जमला होता। माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील म्हणाले, पक्ष हा अटीतटीवर चालत नाही, तर तो सर्व नेते मंडळांच्या विचारावर चालतो। सहकारी संस्था आमच्या मालकीची नसून त्या जनतेच्या आहेत। आपल्याला संस्था वाढवण्याचे काम करायचे आहे, त्यामुळे महाविकास आघाडीलाच मतदान करा। त्यावेळी ते म्हणाले, कोणी माझा फोटो वापरला गडबडून जाऊ नका, मी या ठिकाणी उभा आहे तू फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठीच। त्यावेळी व्यासपीठावर शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विष्णू काका हिंगे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। ठिकाणी घ्यावी आणि हे यादी फायनल करत असताना आपली एक पद्धत आहे की नियमावली ठरल्याच्या नंतर लिस्ट ठिकाणी बनवायची। बनवत असताना तालुक्यातील 8-10 प्रमुख त्या ठिकाणी बसतात, ती यादी बनवतात आणि यादी अंतिम यादी तयार करण्यासाठी किंवा अंतिम यादीला मंजुरी घेण्यासाठी साहेबांकडे त्या ठिकाणी पाठवली जाते आणि अंतिम यादीचा निर्णय हा त्या ठिकाणी साहेब कळवतात आणि आपण तालुक्यामध्ये तो निर्णय माघारीच्या दिवशी सकाळी 10 वाजता जाहीर करतो। आपली दुसरी एक पद्धत आहे की उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी माघारीचा अर्ज देखील आपण त्या ठिकाणी घेतो आणि ज्या उमेदवारांना माघार घ्यायला सांगायचं आहे त्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी माघारीचा अर्ज त्यांच्या हातामध्ये देतो आणि ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी माघारी घेतात। मार्केट कमिटीमध्ये साधारणतः 125 लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती। 15 लोकांना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 13 उमेदवारांना आणि महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी फायनल केली। ही फायनल करत असताना जी कमिटी बसली होती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निवृत्त निकम देखील आमच्या सोबत त्या ठिकाणी बसलेले होते। मी होतो, देवेंद्र भाई होते, विवेक पाटील होते, महिला अध्यक्ष होते, युवक अध्यक्ष होते आणि अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रमुख बसलेले होते आणि पहिल्या एका जिल्हा परिषद गटाला त्या ठिकाणी 3 जागा तरी गेल्या पाहिजेत असा आपला त्या ठिकाणी आमचा मानस होता। ही चर्चा चालू असताना जो विषय गटवारी विषय आला त्याच्यामध्ये हा विषय आला की एक व्यक्ती आणि एक पद आंबेगाव तालुक्याच्या सहकारी संस्थांमध्ये एका व्यक्तीला एकच पद दिलं जाईल आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असताना देवदत्त निकम आम्ही तुम्हाला विचारलेलं आहे, एक तर तुम्ही कारखान्यामध्ये उमेदवारी घ्या आणि जर तुम्हाला मार्केट कमिटी पाहिजे असेल तर तुम्ही कारखान्यामध्ये उमेदवारी त्या ठिकाणी घेऊ नका। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला कारखान्यामध्ये प्रतिनिधित्व द्या, मार्केट कमिटीमध्ये मी त्या ठिकाणी मागणार नाही। परंतु ज्या वेळेला कमिटीची चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला मार्केट कमिटी देखील त्या ठिकाणी पाहिजे आणि मार्केट कमिटीत जर तुम्ही देणार नसाल तर त्यांनी त्यांचं फाईल उचलली आणि निघून चालले। मी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विनंती केली की केलेलं असेल तरी प्रत्येक नियमाला आपोआप त्या ठिकाणी होऊ शकतो आणि साहेबांच्याकडे आपण हा प्रस्ताव मांडू करतो, तुम्ही चर्चेमध्ये सोडून जाऊ नका। परंतु यांनी एक तर माघारीचा अर्ज पक्षाकडे जमा केलेला नव्हता, यांच्या मनामध्ये दुसरं काहीतरी त्या ठिकाणी शिजत होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी न थांबता ते निघून त्या ठिकाणी गेले। अंतिम यादी आम्ही साहेबांकडे पाठवली आणि अंतिम यादी त्या पाठवल्याच्या नंतर साहेबांनी त्याला त्या ठिकाणी मंजुरी दिली। खरं तर या ठिकाणी सांगत असताना माणसाच्या मनामध्ये खोट असल्याच्या नंतर माणूस त्या ठिकाणी चर्चेला सोडून जातो। माणसाचं जर मन निर्मळ असेल तर तो चर्चा कितीही करू शकतो। खरं तर गेले अनेक वर्ष एकत्र काम केल्याच्या नंतर पक्षातून कोणी सोडून जावं अशी भावना कुणाच्याही आंबेगाव तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या किंवा कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी असू शकत नाही। सोडून ज्यावेळेला गेले त्यावेळेला नियमाचा भंग होतोय, चर्चा थांबली। त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी चर्चेला गेले, चर्चेला गेल्याच्या नंतर
त्यांनी समजून सांगितलं, साहेबांच्या वतीने सांगितलं की तुम्हाला जर उमेदवारीच पाहिजे असेल तर तुम्ही साहेबांशी बोला. परंतु हे इतके मोठे कधी झाले की यांना साहेबांशी बोलायची सुद्धा इच्छा झाली नाही. त्यांनी अटी घालायला सुरुवात केली. पहिली अट त्यांची अशी होती की मार्केट कमिटीमध्ये तर मी संचालक तर मी राहीलच, परंतु आज मला सभापती म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा. पक्षाच्या वतीनं तुम्ही सांगा का पुढचा सभापती हा देवदत्त निकम असेल. आणि हे जर तुमच्यासाठी जमणार नसेल तर तुम्ही कारखान्याच्या चेअरमनचा राजीनामा घ्या आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर मला त्या ठिकाणी चेअरमन करा. या अटी घालायला या माणसानं सुरुवात केली. आमचा प्रयत्न हा होता की पक्ष एक संघ राहिला पाहिजे. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांची असलेली तालुक्यातील भूमिका ही त्या ठिकाणी महत्वाची आहे. साहेबांनी आपल्याला काय कमी केलं याच्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी गेलो. मी त्यांना बोललो आहोत, साहेबांनी आपल्याला काय कमी केलेलं आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक नेत्यांनी सहकारी साखर कारखाने काढले, अनेक संस्था उभ्या केल्या, परंतु त्याच्यामध्ये मग काळे घराणे असेल, कोले घराणे असेल, थोरात घराणे असेल, विखे पाटलांचं घराणं असेल, नागवड्यांचं घराणं असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये काही नेत्यांना सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा सर्वसामान्य कुटुंबामधील एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला केलेलं मला दाखवून द्या. परंतु नामदार दिलीपराव पाटलांचं असलेलं कार्यकर्त्यावरचं प्रेम, कार्यकर्त्यावर असलेला विश्वास आणि कार्यकर्त्याच्या प्रति आपल्या मनामध्ये असलेलं प्रेम हे साहेबांचं नेहमी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अनेकांना डावलून, घरच्यांना डावलून का प्रताप पाटलांना चेअरमन पण छापलं नसतं का, परंतु साहेबांनी ते केलं नाही. साहेबांनी चेअरमन पद एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला देवदत्त निकम यांना त्या ठिकाणी दिलं. मला सांगा तुम्ही, कार्यकर्ता मोठा करणं ही काही चूक आहे का? या तालुक्यामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना साहेबांनी जवळ घेतलं. आमची पार्श्वभूमी काय, आमचे वडील त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य नव्हते, मी होतो. सुभाषराव बोरबरे असतील, प्रकाशराव घोलप असतील, सायलाताई ढोबळे असतील, गंगूताई वाघ असतील, बाळासाहेब भेंडे असतील, वसंतराव भालेपाल असतील, अनेकांना त्या ठिकाणी साहेबांनी मोठं केलं. आमची लायकी नसताना, आमची पार्श्वभूमी नसताना मार्गदर्शन केलं, घडवलं. तर याची जाण काही मंडळी त्या ठिकाणी ठेवलेली नाही. या साहेबांच्या जागी आज जर दुसरं नेतृत्व असतं, समजा दिलीपराव बोलते असते, त्यांनी नीट ठेवले असते का हे कार्यकर्ते. परंतु साहेबांचं हृदय हे अत्यंत कोमल, अत्यंत मायाळू, कुणाला कधी वाईट बोलायचं नाही, कार्यकर्ता चुकला तरी जोरात बोलायचं नाही, एखाद्याने गद्दारी केली तरी त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. ही गेल्या 5-6 महिन्यामध्ये अनेक सहकारी निवडणुका झाल्या. तशाच पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये निवडणूक तिकीट वाटपाच्या आधी होतं आणि आजही आहे. गेल्या 5-6 महिन्यात शरद सहकारी बँकेची निवडणूक झाली, कारखान्याची निवडणूक झाली, खरेदी विक्री संघाची निवडणूक झाली आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये भक्कमपणे सर्व मतदार या ठिकाणी संबंध तालुका नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याच नेतृत्वाखाली खंबीरपणे या सर्व संस्था पुन्हा एकदा नामदारांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या संस्था सर्व या मतदारांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात केल्या. पण मार्केट कमिटीची यंदाची निवडणूक ही काही समजायला तयार नव्हती. त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रमुख जेव्हा नामदार साहेब राज्यामध्ये व्यस्त असताना जी सुरुवातीची काही छानबीन करायची असते, अनेक लोकांना समजून घ्यायचं असतं, अनेक लोक अनेक ठिकाणून इच्छुक असतात आणि ही प्रक्रिया पार पडत असताना जवळपास 134-35 लोकांनी या ठिकाणी जवळपास आपल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यक्त केली होती.
एवढ्या सगळ्यांना कसं सामावून घ्यायचं, तर हे असताना आमचे मित्र सुरेश भाऊ भोरे यांनी सांगितलं आणि राजूभाऊंनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही आमचं काय कराल, म्हणजे तो एक प्रश्न होता. आणि तो प्रश्न असताना तेवढा कमी असताना तर आज समोर जे पॅनल उभं राहिलंय विरोधी गटाचं, म्हणजे ताराचंद कराळे यांनी देखील विष्णू काकाकडे आणि यांच्याकडे काही इच्छा व्यक्त केली की जवळपास ही निवडणूक आपण बिनविरोध तालुक्यात करता येईल. आम्हाला माहिती 80% लोक हे नामदार वळसे पाटील यांना मानणारे आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा नामदार वळसे पाटील यांच्याच नेतृत्वाखाली येणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला देखील, परंतु आपल्या या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या किती कार्यकर्त्यांना या ठिकाणी सामावून घेता येईल आणि समोरून कसे करता येईल इतकी अशी परिस्थिती असताना काल परवा, खरं तर मला इथं बोलायचं, मी कमी बोलत असतो, ही या व्यासपीठाची मला या ठिकाणी गरज नाही नेमक्या, परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये काल परवा आपल्यातून बाहेर जाऊन त्या ठिकाणी म्हणू लागले तर साहेबांचं काही नाही, शेठ, काका आणि नाना हे आमचं एक वेगळंच नामकरण या ठिकाणी, म्हणजे मोठ्या उपासनी या ठिकाणी म्हणायला लागले की शेठ. तुम्हाला सगळ्याला परिचित असेल, या ठिकाणी भास्कर डोकेंनी सांगितलं की 90 साली हा तालुका कसा होता आणि ती 50ची पुढच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जरूर त्याची माहिती असेल, नोंद असेल, परंतु 25-30च्या घरातली जी तरुण युवक असेल त्यांना माहित नव्हतं की माहिती नसेल कदाचित की 90 साली या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करायचं म्हणजे किती अवघड परिस्थिती होती. आणि त्याहीमध्ये मंचर सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करत असत. मी नुकताच त्या ठिकाणी कॉलेजमधून निघून मी माझा आपल्या वाटवडिलांचा व्यवसाय सांभाळत असताना सोन्याचं दुकान, कपड्याचं दुकान, आमची बटाट्याची फर्म, लोकसभेवर किसनरावजी बाणखिले या ठिकाणी दिल्ली येथे निवडून आले होते. आणि पुढील काळात वळसे पाटलांना जेव्हा काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं त्यावेळेला हिरिरीने आम्ही तरुण या ठिकाणी म्हणत होतो की पवारसाहेब, हा तालुका आंबेगाव तालुका जो आहे पुणे जिल्ह्यामध्ये असताना तुमच्यापासून लांब का आहे? हे लोक पाण्यापासून दूर आहे, जमीन बागायती नाहीये, रस्ते इथे सगळे कच्चे आहेत, अतिशय आदिवासी भाग हा दुर्गम भाग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी एकदम तरुण व्यक्तीला दिलीप वळसे पाटलांना त्यावेळेला तिकीट दिलं. तेव्हा माझ्यासारखा तरुण अल्पसंख्याक तरुण साहेबांच्या त्या ठिकाणी पुढे हिरिरीने उभा राहिला. त्या ठिकाणी मोठं भाऊ तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या विरोधात उभं राहायचं मनसरमध्ये, म्हणजे आम्ही रात्री लावलेले बॅनर तुम्ही दिवसा फाडायचे. आम्ही जर चौघं बरोबर नसलो तर आम्ही एकटे दुकटे कोणी फिरू शकत नव्हतो. तुमचं काम होतं ते काय प्रश्न तुमची त्या येत होतं, तुमच्याबद्दल आमचं काही मत नाही तिथे, परंतु अशा याच्यात तिथे संघटना उभी करायची. म्हणजे 40 वर्ष साहेबांनी मला पद दिली, साहेबांनी मला सांभाळला, साहेबांनी मला मोठं केलं. आणि साहेबांचा आदेश मी आज मानत नाही. अडचणीच्या काळात महाराष्ट्र असताना, अडचणीच्या काळात पक्ष असताना मी हे आदेश मानत नाही. आणि परत मी साहेबांचाच माणूस, साहेबांचाच फोटो वापरतोय. ह्या पण सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या गंभीर्याने आपण विचार करण्यासारख्या बाबी आहेत. आता जसं वसंतराव भालेरावांनी सांगितलं का आपल्यामधून कधी वळसे पाटील कधी बाजूला काढले तर ज्यांनी त्यांनी आपली आपली लायकी ओळखायला पाहिजे, ही सत्य परिस्थिती आहे. कारण तालुक्याचा विकास झाला, विकासबद्दल सगळे बोलले, तालुक्याचा विकास कोणत्या माध्यमातून झाला, कसा झाला, जनतेने कुणाला निवडून दिलं, कुणाची ताकद झाली. साहेब कधी मंत्री झाले नसते किंवा साहेब कधी प्रत्येक वेळी कधी निवडून आले नसते तर आज इथं जन समुदाय जो जमलाय किंवा जो इथं बसलाय हा माझ्या बोलण्यावरती किंवा एखाद्या कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बोलण्यावरती एवढा जनसमुदाय इथं आला असता का? नाही आला असता. तर प्रत्येक माणसाने आपली लायकी जी आहे, काय आहे, आपण कोणत्या पद्धतीने वागतो ते आपण प्रत्येकाने वागायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून द्या, आमच्यामध्ये तर असे महारथी आहेत, त्यांनी तर फार कळसच केला, त्यांनी तर फार डुप्लिकेट पत्रच आणलं नाना पटोले साहेबांना म्हणून टाकलं. साहेब हे घ्या नाना पटोलेचं पत्र आणि मी लई मोठं नेतात, मला शिफारस करा. आणि माझ्यासाठी त्यांनी शिफारस केलेली आहे. सांगायचा अर्थ असा आहे का ही जी भानगडी आहे, अशी जी लोक आहेत ती कधी आयुष्यात कुणाचीच नाही. आणि साहेबांचा तुम्ही निवडणुकीचा काळ बघा पाठीमागच्या 30-35 वर्षामधला, तर साहेब काय होतं, तुमच्या प्रत्येक निवडणुकीत कोण ना कोण माणूस तुमच्यामधला एक बाहेर असतो. याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करा. आता माझ्यासारखा माणूस समजा पाठीमागच्या, मी तर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, समजा मला कधी बरोबर घेतलं नाही घेतलं त्याचा मी विचार नाही करत.
पाठीमागच्या निवडणुकीत सगळे हे माझ्या विरोधात होते, मी एकटा लढलो, तरी मी आज या मंचावरती उपस्थित आहे साहेबांबरोबर. ह्याचं कारण नाही, याचं कारण असं आहे की पक्षाची निष्ठा जेव्हा माणसाच्या मनात असते आणि पक्षाची निष्ठा जेव्हा माणसाच्या मनात असल्यामुळे पक्ष जो आदेश देतो त्या आदेशाचं पालन हे व्यक्तीने करायचं असतं. माझ्या पक्षाने मला सांगितलंय की बाबा महाविकास आघाडीचा घटक पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराबरोबर किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर आपण आघाडी करायची नाही आणि निवडणूक लढवायची नाही. म्हणतात अरे क्या यार, मला आता बोलले टोचून, अरे काय राव पाठीमागच्या वेळी त्यांनी तुझे हाल केले, कधी तुला बरोबर घेत नाही, कधी असं करत नाही. मला हे बघ, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला त्यांनी बरोबर घेतलं काय आणि नाही घेतलं काय. माझा पक्ष जेव्हा जेव्हा मला सांगेल की ह्या व्यक्तीबरोबर आपली आघाडी आहे, त्या व्यक्तीबरोबर मला जाणं भाग आहे आणि मी त्या व्यक्तीबरोबर त्या ठिकाणी जाणार. विधानसभेतलं काम द्यायचं असेल किंवा लोकसभेतलं काम द्यायचं असेल, पवार साहेबांनी ही भूमिका 1990 पासून स्वीकारली. तरुणांना न्याय द्यायचा आणि तरुणांना जास्ती असतं त्या ठिकाणी राजकारणात समाजकारणात उतरवायचं. 1990 सालचा जर काळ पाहिला तर बरीचशी मंडळी जुनीच असायची. काँग्रेसच्या यादीमध्ये जुनेच लोक आमदारकीला पुढे यायचे, खासदारकीला पुढे यायचे. पण त्यावेळेला पवार साहेबांनी मग आंबेगाव तालुक्यातून दिलीप वळसे पाटील असेल, तासगावमधून RR पाटील असेल, रायगडमधून सुनील तटकरे असतील किंवा अन्य महाराष्ट्रभरातून जवळपास 15 ते 20 तरुणांना त्यावेळेला संधी दिली आणि खऱ्या अर्थानं या आंबेगाव तालुक्याला खरी शक्ती जी मिळाली ती 1990 पासून मिळाली. साहेबांच्या आधीपासून आम्ही एक साधे कार्यकर्ते म्हणून या तालुक्यात काम करत होतो. 40, 42, 45 वर्ष आमच्यासारख्यांनी समाजकारणात राजकारणात काम केलं. परंतु साहेब, आपण एवढ्या वर्षानंतर सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता हा जोपासून ठेवला, जीव लावून ठेवला. एवढी मोठी कसरत तालुक्यात तुम्ही गेल्या 40 वर्षात केली. प्रत्येकाला पूर्ण न्याय दिला, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. पण तरी सुद्धा काही लोक आत्मसंतुष्ट होत नाहीत. हा तुमचा दोष नाही. किती दुःख आहे. साहेबांनी निर्णय काय घ्यायचा, ज्या वेळेला 100 अर्ज येतात, 15 जागा आहेत, साहेबांनी किती जणांना समजून सांगायचं. परंतु साहेब तुमच्या मागचा व्याप पाहिला, आम्ही आता चाललेल्या राज्याच्या राजकारणाला घडामोडी पाहिल्या. तुम्हाला कुठल्याही प्रजावांना पोचणार नाही याची जबाबदारी घेतली आणि सगळ्यांनी एकमेकांनी माघार घेतली आणि ज्यांनी माघार घेतली ते सगळे साहेब एकमेकांनी या प्रचारामध्ये सामील आहेत. तुम्हाला सांगतो, येत्या निकालाच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी कपशा चिन्हावर आम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं आपलं पेला निवडून याची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला दिसतं वरती गेले का आदिवासींची शाळा दिसतात आणि पूर्व पट्ट्यामध्ये गेले भीमाशंकर, आपले भीमाशंकरचं धरण, डावा उजवा कालवा आणि साहेबांकडूच्या काटा हात असताना आंबेगावच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवण्याचं काम आपल्या साहेबांनी केलंय. एवढं उत्कृष्ट काम करत असताना आपल्यासारख्या एखाद्याने पदाचा त्या ठिकाणी हट्ट धरायचा हे काही कामाचं नाही. मी सांगतो, गेली 30 वर्ष योग संघटनेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेचा तालुका पाया घालून घाळ घातलेला आहे. अनेक ठिकाणी साहेबांना संधी मागितली, पण साहेबांनी सांगितलं पद नसेल तरी काय नाही, पद नसेल तरी पक्षामध्ये काम करता येतं आणि पद असलं तरच काम करतं असं कोण म्हटलं. आपण तर घरची माणसं आहोत. आपल्याला तालुक्याचा विकास आणि पक्ष मजबूत करायचा आहे. हा दृष्टिकोन डोक्यात ठेवा. पदापेक्षा आपण पक्षाची एकनिष्ठ तालुक्याच्या विकासात साथ द्या. सातत्याने साहेबांनी सांगितलं, सातत्याने अनेक लोकांनी त्याचं मनावर घेतलं आणि सातत्याने देऊन पक्षाच्या विरोधात नाही ठरलं. मग 30 वर्षामध्ये संधी मागितलेला कार्यकर्ता आणि 30 वर्षामध्ये ज्यांना 22 वर्ष संधी मिळाली अशाने असं वागावं हे काय योग्य आहे का? खरं तर तालुक्यातला प्रत्येक